निशी माझा काहीही संबंध नाहीये आणि तिच्या लग्नातले कुठलेच विधी मी करणार नाही. विषय संपला. ज्या मुलीने आयुष्यभर तुला आईचा मान दिला, आईचं स्थान दिलं, त्या मुलीच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या दिवशी तू असं बिघडून आणतेस. तिनं काहीही करू देऊ, तिचं पुण्यवचन मी करायला, मी तिला मुलगी मानायला हवं ना. अगं पण कर्तव्य म्हणून तरी कर ना. कसली कर्तव्य हो? तिने एक बहीण म्हणून, मुलगी म्हणून काय कर्तव्य केलीत? माझ्या निशीच्या संसारावर डोळा आहे तिचा. तिची हक्काची संपत्ती ओरबाडण्याचा कट करते ती मुलगी, आणि या सगळ्यात मी तिला साथ देऊ? नाही, मी विधी करणार नाही म्हणजे नाही. तो केदार माझा कोणीही लागत नाही. पत्नी माझं ऐकून घे जरा. घरचं कार्य उगाच चारचौघात शोभा नको. शोभा शोभा तर तो केदार या घरात आल्यापासून झालीये. चौथीच्या मुलाच्या लग्नात तुम्ही मला पूजेला बसायला सांगताय, तेही त्याची आई म्हणून. तो या घरात आल्यापासून मला आणि माझ्या मुलाला फक्त त्रासच झालाय. तो मुलगा जेव्हा जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतो ना, तेव्हा मला फक्त एकाच गोष्टीची जाणीव होते की मी तुमच्या आयुष्यात दुसरी आहे. आणि याचा मला काय वाटत असेल याचा विचार केलाय तुम्ही? निशी सख्खी मुलगी आहे माझी, आणि तिच्या वाईटावर टपलेल्या मुलीसाठी ना मी काहीही करणार नाही. करेक्ट आहे मम्मा. निशी, तू मोठ्यांच्या मध्ये बोलू नकोस. रेखा, अगं तारडीने असं काहीही केलेलं नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज होतोय, आणि बघ हे समज गैरसमज आहे ना, ते दूर करायला अख्खं आयुष्य पडले. पण आज तिच्या लग्नाचा दिवस आहे, महत्वाचा दिवस आहे. मी हात जोडतो तुझ्यासमोर, पण तिच्या लग्नात असं विघ्न आणू नकोस. माधवा, कोणासमोर हात जोडायची काही गरज नाहीये. अगं माई, काय करू दुसरं? हं? आता रेखा जर विधी करायला तयार नसेल तर दुसरं कोण करणार आहे? ज्याला जे करायचे ते करू दे. पण जर कोणाला असं वाटत असेल की तारिणीच्या लग्नात मोडका घातल्यानं हे लग्न थांबेल, तर तसं होणार नाही. मी तुझा राग समजू शकतो पत्नी, पण या सगळ्यामध्ये जर चूक कोणाची असेल ना तर ती माझी आहे. त्याची शिक्षा तू केदारला आणि अख्ख्या खांडेकर कुटुंबाला द्यायची काही गरज नाही. आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी योग्य केलं असेल. माझ्यासाठी प्लीज, माझ्यासाठी पूजेला बस. निदान खांडेकरांच्या इभ्रतीसाठी तरी. नाही, मी पूजेला बसणार नाही. मी तुमचं ऐकणार नाही. तुला ऐकावं लागेल मम्मा. तारिणीचं चांगलं होताना ज्यांच्या पोटात दुखतंय ना, त्यांनी तिच्या लग्नाचे विधी न केलेलेच बरे.